सर्व स्वामी भक्तांना नमस्कार. आपला आजचा दिवस स्वामी कृपेने सुख समाधानाने जावोत आणि तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा स्वामी कृपेने पूर्ण होत ही स्वामी चरणी प्रार्थना. स्वामी भक्तांनो, स्वामी समर्थाची भक्ती केल्यास आपले मन प्रसन्न राहते. स्वामी महाराजांचा जप करून आपल्या सर्व समस्या सुटतात. कारण स्वामी समर्थ नेहमी सांगतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामींचे असे काही प्रभावशाली उपाय आहेत, ते जर आपण पूर्ण श्रद्धेने केले तर स्वामींच्या कृपेने आपले सर्व प्रश्न मार्गी लागतात. आज आपण असाच एक स्वामींचा प्रभावशाली उपाय करणार आहोत. स्वामींच्या या उपायाने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. कोणता आहे तो उपाय ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठेही स्किप करू नका आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा. स्वामी भक्तांनो, स्वामींची सेवा जर तुम्ही विना अपेक्षा केली, पूर्ण श्रद्धेने केली तर स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला नक्कीच लाभेल. स्वामींची सेवा अखंडित ठेवली की स्वामी नेहमी आपल्या भक्ताच्या पाठीशी उभे राहतात. स्वामींचा आशीर्वाद कायम राहतो. नारळ व कापूर आपण रोजच्या देवपूजेमध्ये वापरतोच. त्याच नारळ व कापुराचा आज आपल्याला उपाय करायचा आहे. हा उपाय करताना आपल्याला एक नारळ व काही कापराच्या वड्या लागणार आहेत. हा उपाय स्वामीवरती श्रद्धा भक्ती असणाऱ्या लोकांनी आवर्जून करायचा आहे. स्वामी भक्तांनो, ज्यांचे काम खूपच पेंडिंग आहे, ज्यांच्या जीवनामध्ये खूप प्रकारच्या अडचणी आहेत, अशा लोकांनी हा उपाय आवर्जून करावा. या उपायाने तुमची इच्छा स्वामी नक्की पूर्ण करतील. कारण स्वामींचे ब्रीदवाक्य आहे की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा उपाय करताना काय सामान घ्यायचे आहे तर आपल्याला एक नारळ व 7 कापूरवड्या घ्यायच्या आहेत. आपल्याला त्या नारळाची शेंडी काढून घ्यायची आहे आणि 7 कापूरवड्या घेऊन देवघरासमोर बसायचे आहे. समोर एक पाट ठेवून त्यावरती नारळ अशा पद्धतीने ठेवा की त्याची शेंडी देवाकडे होईल. आपल्याला 7 कापूरवड्या जाळायच्या आहेत, पण सुरुवातीला एक कापूरवडी नारळावरती ठेवून द्या. नारळाच्या मधोमध सुरुवातीला एक कापूरवडी ठेवा. ती प्रथम प्रज्वलित करा व श्री स्वामी समर्थ या महामंत्राचा जप करा. शक्य तितक्या मनापासून, मनातल्या मनात किंवा मोठ्याने केला तरी चालतो. फक्त एकच विनंती आहे की मनात श्रद्धा ठेवा आणि हा उपाय करा. आपण जी कापूरवडी नारळावर ठेवली आहे ती कापूरवडी विजू देऊ नका. ती कापूरवडी संपत आली की त्यावरती दुसरी कापूरवडी ठेवून द्या. असे आपल्याला 7 कापूरवड्या संपेपर्यंत करायचे आहे. कापराच्या वड्या संपेपर्यंत जप चालू ठेवायचा आहे आणि तुमची काय जी इच्छा आहे ना, किंवा तुम्ही कोणत्या कामासाठी हा उपाय केलेला आहे ते स्वामींना सांगा. हा उपाय तुम्हाला सकाळी देवपूजा झाल्यावर केला तरी चालतो किंवा सायंकाळी दिवे लागणीच्या वेळी केला तरी चालतो. हा उपाय केल्याने आपल्या घरात सुख समृद्धी येते, तुमचे अडलेले पूर्ण कामे होतात आणि आपल्या मनाला शांती मिळते. स्वामींचा महिमा अगाध आहे. स्वामी त्यांच्या शिष्याच्या म्हणजेच भक्ताच्या इच्छा पूर्ण करतात. त्यांच्या संकटात धावून येतात. हा उपाय दररोज केला तरी चालतो. जोपर्यंत तुमचे काम होत नाही तोपर्यंत करत राहा. किमान 7 दिवस हा उपाय आपल्याला करायचा आहे. नारळ आहे तोच ठेवा. तो नारळ जेव्हा अमावस्या पौर्णिमा येईल तेव्हा देवघरात वाढवा, म्हणजेच फोडा. जर तो नारळ चांगला असेल तर त्याचा प्रसाद करून घरातील सर्वांना द्या. जर नारळ चांगला नाही निघाला तर नदीच्या वाहत्या पाण्यात प्रवाहित करा किंवा पिंपळाच्या झाडाखाली ठेवून द्या. परत तुम्ही हा उपाय नव्याने चालू करू शकता. हा उपाय तुम्ही कोणत्याही दिवशी सुरू करू शकता, पण शक्यतो गुरुवारी करावा. या उपायाने तुमची अडलेली कामे पूर्ण होतात. यामुळे घरामध्ये शांती येते, भांडण, वादविवाद, कटकटी होत नाहीत. हा उपाय केल्याने तुम्हाला स्वामींचा काही दिवसातच चमत्कार पाहायला मिळेल.
हा उपाय ज्यांची स्वामीवर नितांत श्रद्धा व भक्ती आहे ना, त्यांनी तर हा उपाय आवर्जून करावा. नाहीतर मनी नाही भाव आणि देवा मला पाव असे व्हायला नको. त्यामुळे ज्यांची स्वामीवर श्रद्धा त्यांनीच हा उपाय आवर्जून करावा. आणि तुम्हीच पहा स्वामी तुम्हाला प्रसन्न होतात का नाही. नक्कीच स्वामी तुम्हाला प्रसन्न होणार यात काही शंका नाही. कारण जिथे स्वामी चरण तिथे न्यूनक आहे. कारण ज्या घरामध्ये स्वामी समर्थ असतील ना, त्या घरात कुठल्याही गोष्टीची कमी भासणार नाही. संकटे आली तरी ती चुटकीसरशी गायब होतील. कारण त्या घरामध्ये स्वामी समर्थ असतात. जिथे स्वामी समर्थ असतात ना, तिथे कुठल्याही गोष्टीची कमी भासत नाही. जर तुम्हाला अनुभव आलेला असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. स्वामी भक्तांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा आणि कमेंट बॉक्समध्ये फक्त श्री स्वामी समर्थ लिहा. तुमची एक कमेंट आम्हाला प्रोत्साहित करत असते. श्री स्वामी समर्थ.